थँक्यू सर. कसं वाटतं इथं पोहोचल्यावर? छान वाटते. अच्छा अच्छा. बरं, नाव न सांगता थोडक्यात परिचय करून द्या. सर मी राहणार शिवपूर, तालुका शिवानपाट, जिल्हा लातूर. माझं 10वीपर्यंत शिक्षण सर महाराष्ट्र विद्यालय मधुगिरनगर लातूर येथून आणि माझं 12वीचं शिक्षण सर लोकजागृती उच्च माध्यमिक विद्यालय रपका येथून आणि माझं पदवीचं शिक्षण सर महात्मा बसवेश्वर महाविद्यालय रपका लातूर येथून झालेलं आहे. तालुका कोणता सांगितला? शिरूर आनंदपाळ तालुका आहे. सध्या आपण काय करता? सध्या MPSC तयारी करतो सर. किती वर्षापासून? 2018 पासून करतोय सर. शेती बघत बघत घरी शेती आहे, शेती बघत बघत MPSC तयारी करतो सर. डिग्री कशात झाली? PSC केमिस्ट्री मध्ये झालेली आहे. BSc केमिस्ट्री मध्ये आपली डिग्री झाली? हो सर. आणि 2018ला BSc झाला? हो सर. MSc केलं नाही? नाही सर. आणि शेती करत? शेती किती आपल्याकडं? 3 एकर शेती आहे. 3 एकर शेती आपल्याकडे. म्हणजे कोणते शेतकरी आपण? शेतकरी सर एक मध्यम शेतकरी सर. त्याला एक शब्द आहे सर, आठवत नाहीये. सीमांत शेतकरी. सीमांत आहेत आपण? हो सर. काल्पउधारक आहे? अल्प उधारक सर. नक्की? हो सर नक्की. 2.5 हेक्टरपेक्षा कमी असेल तर अल्प उधारक. 2.5 हेक्टरपेक्षा कमी असेल तर अल्प उधारक. हो सर. अच्छा अच्छा अच्छा. आणि 2.5 हेक्टरपेक्षा कमी असेल तर कोण असतो? 2.5 हेक्टर म्हणजे किती एकर? 2.5 हेक्टर म्हणजे सर जवळपास 2.5 एकरचा 1 हेक्टर असतो सर. 7.5 एकर काय तो. अल्प उदाहरण म्हणजे शाळेचा प्रश्न तुला 7.5 एकर? सॉरी सर, कन्फ्युजन झालं. एकरपेक्षा कमी असं म्हणायचं. अच्छा अच्छा. ओके, हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. त्या पद्धतीने आपल्याला लातूर जिल्ह्यातून आपण आलेला आहे. ठीक आहे. हो सर. आता लातूर जिल्ह्यामध्ये एकूण किती आमदार महोदय निवडून येतात विधानसभेमध्ये? लातूर जिल्ह्यातून सर 6 विधानसभा आमदार निवडून येतात. आणि तालुके किती? 10 तालुके आहेत. अच्छा. विधानसभा आमदार मतदारसंघ 6 आहे. ते 6 आमदारांचे नाव सांगा. सर लातूर शहरमधून आमदारांचे नाव सांगतो सर. लातूर शहरमधून माननीय आमदार अमित देशमुख सर. लातूर ग्रामीणमधून धीरजभाई देशमुख सर. औसामधून सर अभिमन्यू पवार साहेब आणि उदगीरमधून सर बनसोडे सर. त्याचं नाव बनसोडे सर आहे सर. आणि अहमदपूरमधून सर पाटील आहेत. त्याचं आडनाव पाटील आठवत आहे आता एवढं. आणि निलंग्यामधून संभाजीराव पाटील निलंगे. बरं, याच्यात किती बीजेपी किती काँग्रेस, काय परिस्थिती सध्या? BJP मध्ये 2 आहेत सर. काँग्रेसमध्ये 2 आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आहेत. म्हणजे शरद पवार साहेब यांचा गट का अजितदादा पवार साहेब यांचा गट? आता सध्या सर दोन्ही पण ते अजितदादा पवार साहेब गटात आहेत. बरं, ठीक आहे. 1997ला काही मुवमेंट घडली का? 1997ला सर विलासराव देशमुख 99 निवडून आले होते. पहिल्यांदा पडले होते 1993ला. त्यानंतर 99ला निवडून आले पण डायरेक्ट मुख्यमंत्री झाले. बरं. लातूर जिल्ह्यामध्ये सध्या पाण्याच्या समस्या आहेत का? सध्या बऱ्याच आहेत सर, पण बऱ्यापैकी कमी झालेल्या आहेत. 2016 पर्यंत खूप समस्या होत्या पाण्याच्या, पण आता कमी झालेल्या आहेत. जिल्ह्यामध्ये कोणकोणती पिकं काय? जिल्ह्यामध्ये सर सोयाबीन, ऊस, तूर इत्यादी पिके घेतली जातात. ओके. आता पोलीस विभागात तुम्ही काम करत असताना तुम्हाला होम डिस्ट्रिक्ट दिला. तो होम डिस्ट्रिक्ट दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या विभागात कोणकोणत्या सुधारणा पोलीस डिपार्टमेंट कडनं करावंसं वाटतं? पोलीस डिपार्टमेंटमध्ये ट्युशन एरियामध्ये जरा पोलिसांचा थोडासा बंदोबस्त वाढला तर तिथले मुलींचं जे हे आहे सर, टॉर्चर वगैरे म्हणा किंवा त्यांना छळणे वगैरे म्हणा, हे कमी होते सर, कमी होईल सर. अजून दुसरे म्हणजे जनता आणि पोलिसांचा समन्वय चांगला करण्यात येईल सर. मी होम डिस्ट्रिक्टमध्ये असल्यामुळे जनतेचा माझा संपर्क चांगला राहील. शांतता बैठक हा कन्सेप्ट माहिती का तुम्हाला? हो सर. काय असतो शांतता बैठक? शांतता बैठक म्हणजे सर ज्या आपण विभागात कार्यरत आहोत तिथल्या गल्ली वळत जाऊन तिथल्या म्हणजे मेन लोकांशी संपर्क साधणे सर, जेणेकरून कोणावर जर काही अत्याचार झाला तर ते डायरेक्ट आपल्या पोलीस स्टेशनला येऊन मदत मागू शकतो. एवढंच तुम्ही करा तुमच्या जिल्ह्यामध्ये होम डिस्ट्रिक्ट मध्ये. आता तुमचे पोलीस आयुक्त कोण आहे लातूरचे? लातूरला पोलीस आयुक्त नाही सर, SP साहेब आहेत. ग्रामीण भाग आहे, आयुक्तालय नाही? आयुक्तालय नाही.
ग्रामीण भागात. तुम्ही असं म्हटलं सकारात्मक गुण आहे तुमच्याकडे, जबाबदारीने काम करणे. हो सर. कोणत्या जबाबदारीने काम करता तुम्ही? तर माझे वडील 2007 साली वारले. तेव्हापासून घरातला एक मोठा हे आई आहे, पण एक घरातली आर्थिक जबाबदारी, सर्व जबाबदारी घेऊन मी काम करत असतो सर, सर्वांना सोबत घेऊन. त्यामुळे जबाबदारी काम करण्याची वृत्ती आहे सर लहानपणापासून. कोणत्या प्रवर्गात तुम्ही अर्ज केलेला आहे? EWS मधून. किती मेरिट आहे तुमचं लीड? EWS मेरिट 263.50 लागलेलं आहे सर. तुम्हाला किती आहे? 283.50. कितीचं लीड आहे? 20 मार्कात लीड आहे. EWS हे आरक्षण कोणत्या वर्षी देण्यात आलं? 2019 साली देण्यात आले. 2019 बऱ्याच दुरुस्त्या झालेल्या आहेत, त्याबद्दल 2-3 दुरुस्त्या सांगतो. 2019 ला राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. 2000 EWS आरक्षण दिलं सर. आणखी एक सर CA काय? सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट काय? राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा आहे. केव्हा झाला? इम्प्लिमेंट झाला काय? 19 ला तो काही? नाही सर, आता जुलैच्या आसपास होणार, निवडणुकीच्या अगोदर होणार आहे म्हणून सांगितले असते गृहमंत्री. अच्छा, का तो सिव्हिल युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे तो नाही सर, CA इम्प्लिमेंट झाला नाही तो? नाही. आता कायदा पारित झाला का? कायदा पारित झालाय सर राष्ट्रपती 2019 झालाय का? हो. काय नेमकं? CA म्हणजे सर 3 देशातून, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश, गैरमुस्लिमांना भारतात 31 ऑक्टोबर 2014च्या अगोदर ते भारतात आले, त्यांना भारतात नागरिकत्व देण्यात आलं. त्याला एक प्रश्न माझा शेवटचा आहे तुम्हाला. राज्य घटनात्मक तरतुदी तुम्हाला माहिती आहे, कलम 14 ते 18 काय? कलम 14 ते 18 समानतेचा हक्क आहे. समानतेचा हक्क, राईट. हो. 25 ते 28 काय आहे कलम? 25 ते 28 तर धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे. हो. आता धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे, रिलिजियस पद्धतीने राहण्याचा हक्क आहे. हो सर. तसं असताना कर्नाटकमध्ये काय बंदी आली होती? त्यांच्या बुरखा घालण्यावर काय बंदी आली होती. काय होतं त्याला? काय म्हणतात शब्दाला? शब्द आठवत नाही. शाळा कॉलेजमध्ये बुरखा घालण्यावर बंदी. मग इकडं 25 ते 28 स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि इकडं आपण त्यांच्यावर बॅन आणतो, हे योग्य आहे का घटनात्मक दृष्टिकोनातून? तर शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी जाताना कॉमन त्यांचा ड्रेस असा होता, म्हणजे कुठेही बाहेर आपले विद्यार्थी दिसले तर ओळखूया, त्यासाठी तो ड्रेस असतो सर. शाळा कॉलेजचा एक युनिफॉर्म ठरलेला असतो. जर त्यांनी जर तू बुरखा वगैरे घालणार असेल तर आपली कोणत्या शाळेचे विद्यार्थी ते ओळखू येणार नाही. त्यामुळे त्यांनी ते केलं होतं. इकडं असं आहे की पॉप्युलेशन कंट्रोल ऍक्ट अजून भारतात इम्प्लिमेंट झालेला नाही, मान्य. पण इकडं आहे की स्मॉल फॅमिली ऍक्ट झालेला आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून. त्याच्यामध्ये 2 अपत्याच्यावर असेल तर त्याला निवडणुका लढता येत नाही. पण काही धर्मामध्ये अपत्य हा कन्सेप्ट नाहीये, मग त्यांच्यावर अन्याय होत नाही का? मला नाही वाटत सर अन्याय होत असेल. मग त्याचं स्पष्टीकरण द्या, कायद्याच्या भूमिकेत काय असायला पाहिजे. सर अपवादात्मक परिस्थितीत, म्हणजे हम दो हमारे दो ही कन्सेप्ट आहे, पण अपवादात्मक परिस्थितीत जर सेकंड टाइमला जर जुळे झाले तर अपवादात्मक परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे त्याला सपोज पहिल्या वेळेला एक मुलगा आणि सेकंड टाइमला जुळे झाले, तर त्यावेळेला त्याला तुम्ही इलेक्शन निवडणुकामधून बाद करायला पाहिजे होता. नाही सर, बाद करता येत नाही. असा नियम आहे. नियम म्हणजे अपवादात्मक आहे सर. नाही, रूल आहे का? मला रूल बरोबर. नाही. आता तुम्ही असं म्हटलं की 2 वेळा प्रस्तुतीकरण झालं आणि ते जिवंत बाळ असेल तर त्यांनी इलेक्शन लढा, असं तुमचं म्हणणं आहे. पहिल्यांदाही जुळे झाले, दुसऱ्यांदाही जुळे झाले, तिथं 4 मुलं झाले. सॉरी सर, नाही सर. ओके, थँक्यू. थँक्यू सर. हॅव अ नाईस डे सर. येस, ओके.